जनहिताच्या विविध प्रश्नांवर भाजयुमोचा आक्रमक पवित्रा. घनसावंगी पंचायत समितीवर शेकडो युवकांसह धडक. गटविकास अधिकाऱ्यांना आंदोलनात्मक निवेदन. घनसावंगी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, युवक तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाने आज आक्रमक भूमिका घेत घनसावंगी पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधले. भाजपा युवा मोर्चा जालना जिल्हा उपाध्यक्ष श्री गणेश कदम पाटील यांच्या लेटर पॅडवर गटविकास अधिकारी, पंचायत समिती घनसावंगी यांना जनहिताच्या विविध विषयांवर सविस्तर आंदोलनात्मक निवेदन सादर करण्यात आले. निवेदनामध्ये पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील कथित अनियमितता, लाभार्थ्यांना होणारी अडवणूक, योजनांच्या अंमलबजावणीतील पारदर्शकतेचा अभाव, विकास कामांचा दर्जा, निधीचा वापर, पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळण्यात येणाऱ्या अडचणी तसेच विविध विभागांच्या कामकाजांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराशिवाय पात्र नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे, अशी ठाम भूमिका निवेदनातून मांडण्यात आली. याशिवाय नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, विकास कामांमध्ये पारदर्शकता राखावी, योजनांची माहिती सार्वजनिक करावी, लाभार्थ्यांची कोणत्याही प्रकारे आर्थिक अथवा प्रशासकीय अडवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशा विविध जनहिताच्या मागण्याही निवेदनात करण्यात आल्या. यावेळी भाजपा युवा मोर्चा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेश कदम पाटील, अनुसूचित जाती मोर्चा घनसावंगी तालुका अध्यक्ष परमेश्वर सोनवणे, भाजपा युवा मोर्चाचे भरत उगले, रामेश्वर बागल, अशोक साखरे, गोविंद साखरे, सचिन साबळे, सार्थक सावंत, आसाराम सावंत, बाळासाहेब कदम, विजय पांढरे, परमेश्वर पांढरे, हरिनारायण कळंब, सुदर्शन देशमुख, इरफान सय्यद यांच्यासह शेकडो युवा कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदन स्वीकारल्यानंतर गट विकास अधिकाऱ्यांनी निवेदनातील सर्व मुद्द्यांची सकारात्मक दखल घेत संबंधित विषयांची सखोल पडताळणी करून नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. दरम्यान या निवेदनाची प्रतिलिपी माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर तसेच माजी आमदार विलास बापू खरात यांनाही देण्यात आली असून तालुक्यातील जनहिताच्या गंभीर प्रश्नांमध्ये वैयक्तिक लक्ष घालून प्रशासनाकडून तातडीने योग्य कार्यवाही होण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी विनंती निवेदनकर्त्यांनी केली. याबाबतची माहिती पत्रकारांशी बोलताना देण्यात आली. यावेळी अनुसूचित जाती मोर्चाचे घनसावंगी तालुका अध्यक्ष परमेश्वर सोनवणे यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की निवेदनात उपस्थित करण्यात आलेल्या सर्व जनहिताच्या प्रश्नांबाबतची माहिती विहित मुदतीत उपलब्ध करून द्यावी, संबंधित विषयांवर वेळेत कार्यवाही न झाल्यास अथवा माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा व अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने उग्र आंदोलन छेडण्यात येईल. त्या सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. यावेळी भाजपा युवा मोर्चा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेश कदम पाटील यांनी सांगितले की भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा हा सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवक आणि जनहिताच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करत राहील. प्रशासनाने निवेदनातील मागण्यांवर तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी. जनतेच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या कोणत्याही प्रकाराला भाजयुमो खपवून घेणार नाही. जनहितासाठीचा हा लढा अधिक तीव्रतेने सुरू राहील. माधव न्यूज महाराष्ट्र, संपादक सुरेश पोटे. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.